जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्याच प्रमाणे आज सकाळचा सूर्य उगवताना नाही आहे, आज सूर्य डुबताना तुम्हाला मी दाखवते. छान असा व्ह्यू गच्चीवरून दिसत होता सूर्य डुबतानाचा. आता हिवाळ्याचे गार दिवस संपत आले. आता सुरू होत आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये ऊन भरपूर असं तापते. तसंच आता रात्री थंडी असते, सकाळी पण थंडी असते आणि दिवसभर भरपूर असं ऊन तापते. जसे जसे दिवस वाढतील तसं तसं ऊनही खूप तापेल. तसंच आता तीळ संक्रांत झाली. तीळ संक्रांत झाल्यानंतर भरपूर असा दिवसामध्ये वाढ झाली, नाही तर लवकर दिवस डुबून जायचा हिवाळ्यामध्ये. आता संध्याकाळचे 6:15 झाले तरी छान असा सूर्य मावळतानाचा आपल्याला दिसतोय. छान असं वातावरण आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट आहे आणि इथं छान असे माकडांचा ग्रुपमध्ये बसून त्यांच्या संध्याकाळच्या छान असा गप्पा गोष्टी चालू आहे आणि पिल्ल्या पाल्ल्यांचं छान असं कुदणं काढणं खेळणं बागळणं चालू आहे. छान असं हे दृश्य होतं. म्हटलं चला एक वेळ आपण कॅप्चर करू आणि व्हिडिओमध्ये सगळ्यांना असं दाखवू. सगळ्यांचं असं छान खेळणं वगैरे चालू होतं आणि तिकडे डोंगरावर रोज मी दाखवते सूर्य उगवताना, पण आज संध्याकाळची अशी शांतता आहे. डोंगर असा छान असा दिसत होता. संध्याकाळ झाली म्हणजे मुलांना काहीतरी चटकमटक खायला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही घरात करून द्या किंवा बाहेरून आणा. तसंच इथं काहीतरी बाबा आमच्यासाठी पाणीपुरी घेऊन या आणि येताना त्यांचे बाबा त्यांच्यासाठी पाणीपुरी घेऊन या. चला तर आज आपण बनवणार आहे आजीच्या हातची स्पेशल वांग्याची भाजी. मी रोज जेवणाचे व्हिडिओ बनवते, ते बघून आज आई मला बोलले की आज मी भाजी बनवते आणि तू माझा व्हिडिओ असा बनव. म्हटलं ठीक आहे, आज चला आपल्याला आराम. आमच्या आई आबासाठी इथं बनवणार आहे मसाल्याचं वांगं. आता आजीची थोडी जुनी नवी अशी मिक्स अशी रेसिपी आहे, ती तुम्हाला दाखवते. इथं आजीने मसाला वगैरे काढून घेतला. मसाल्यामध्ये काढले आहे थोडे फुटाणे घेतले. आपण जे फुटाणे खातो त्यातले थोडे फुटाणे घेतले. 2 छोटे कांदे त्यांनी कट करून घेतले आणि थोडे काजू आणि बदाम घेतले आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या. थोडं अद्रक घेतलं आणि आपले जे मसाल्याचे वांगे होते ते कट करून त्यांनी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकले. त्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि दुसऱ्या गॅसवरती उकळी येण्यासाठी ते ठेवून दिले, झाकण त्याच्यावरती ठेवून. आता इथं मसाला भाजायची तयारी चालू झाली. इथं आजीने जे फुटाणे घेतले होते ते थोडे भाजून घेतले आणि नंतर जे काजू बदाम आणि खोबरं चिरलेलं होतं ते पण तव्यावर टाकून तेल टाकून छान असं खरपूस त्या भाजून घेत आहे. मसाला असा खरपूस भाजून घेतला की भाजीला अशी एक वेगळीच चव येते आणि वेगवेगळ्या हाताची वेगवेगळी चव असते. मीच ही भाजी बनवली की या भाजीची चव वेगळी आणि हीच आईने भाजी बनवली की त्या भाजीची चव वेगळी अशी येत असते. सामानही एक असतं आणि सगळं एक असतं तरी हाताला वेगवेगळी चव असते. आता इथं आपले काजू बदाम आणि फुटाणे वगैरे खोबरं सगळं छान लाल होईल तोवर आजीने भाजून घेतलं. आता जो आपला उरलेला कांदा होता तो तव्यावर टाकून चांगला लाल होईल तोवर छान असा भाजून घ्यायचा. आधीच्या काळात काय करत होत्या बायका, चूल वगैरे होती तर कांदे वगैरे डायरेक्ट चुलीमध्ये टाकायचे आणि ते फोडून डायरेक्ट वाटणामध्ये वाटून घ्यायचे. आता तसं चूल वगैरे काही नाही आहे, तर गॅसवर तवा ठेवूनच कांदा असा लालसर होईल तोपर्यंत भाजावा लागतो. आता याच भाजीमध्ये मी खडे मसाले वापरत असते, म्हणून बाबाला त्याची फारशी अशी चव आवडत नाही. आजी यामध्ये खडे मसाले वगैरे कोणतेच असे वापरत नाही. साधी सोपी अशी त्याची भाजी असते. इथं कांदा ताव्यावर होईल तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटतो त्यामध्ये आजीने 10-12 लसणाच्या पाकळ्या घेऊन घेतल्या आणि कांदाही छान असा लाल झालेला आहे भाजून आपला. आता तो मसाल्याच्या भांड्यामध्ये त्या काढून घेता. बाकीचा जो मसाला भाजलेला होता तो पण भांड्यामध्ये काढून घेतला आणि बारीक असं त्या वाटून घेणार आहे वाटण. पूर्वीच्या काळी वाटायला मिक्सर वगैरे काही नव्हते, पाट्यावर असं ते वाटावं लागत होतं वाटण. तरी आता जुन्या काळातल्या बायका सगळं नवीन शिकल्या. आता माझं लग्न झालं तेव्हाच जातं पाटं वगैरे ते सगळं काही होतं. काही काही घरामध्ये अजून पण आहे, आमच्या घरात पण आहे जातं पाटं वगैरे, पण त्याचा आता यूज पहिल्यासारखा काही कोणी करत नाही. मिक्सर असल्यामुळे त्यावर सगळ्या गोष्टी होतात. इथं वांगे पण छान असे शिजून आले. आता इथं मिक्सरला आजी गोळा काढून घेतला. गॅसवरती कढई ठेवून कढई छान अशी तापू दिली. त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेलही छान असं तापू दिलं आणि त्यामध्ये आजीने टाकलेली थोडं जिरं आणि थोडं मोहरी टाकून जो वाटलेला मसाला होता तो कढईत जे तेल होतं आपलं त्या तेलामध्ये टाकून छान असा परतून घेतला. इथं तुम्ही बघू शकता छान असे आपले काटेरी जे वांगे आपण कट करून उकडायला टाकले होते ते छान असे मऊसूद झालेले आहे. जास्त शिजू द्यायचे नाही, कारण ते जास्त शिजू दिले की गारा होतात. आता आपल्या कढईमधलं जे तेल तापलं होतं त्यामध्ये आजीने गोळा टाकून दिला आणि हळूहळू हलवून घ्यायचं.
आता जेव्हा गोडा वाटला होता त्यामध्ये लाल मिरच्या वगैरे आपण काहीतरी वाटणमध्ये घेतल्या नव्हत्या. इथं चवीनुसार 2 चमचे लाल तिखट घेतलं आणि त्यामध्ये आपण धने वगैरे असं काही भाजून वगैरे घेतलं नव्हतं. धनेपूड असते, त्यामुळे धनेपूड 1 चमचा आणि घरामध्ये जो गरम मसाला असेल तो 1 चमचा तुम्ही यामध्ये टाकून घ्या. आजीने इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि परत मीडियम गॅसवरती छान असा मसाला भाजून घेतला. मसाला मीडियम गॅसवरतीच भाजायचा, जास्त जोरात गॅसवरती भाजला की तो जळून उठतो. म्हणून कमी गॅसवरती तो होऊ द्यायचा आणि छान असं त्याला तेल सुटते. आता एका साईडला दुसऱ्या गॅसवरती भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी आजीने ठेवून दिलं. मसाला नेहमी छान असा हलवत राहायचा, म्हणजे तो जळून असा उठणार नाही. आता तिकडे पाणी तापीन तोपर्यंत इकडे मसाला आपला होऊन येतो. आता थोड्या प्रमाणात मसाला होऊन आला, छान असं तेल मसाल्याने सोडून दिलं. आपल्याला मसाला भाजताना समजते की मसाल्याला एक असं टेक्स्चर येतं, रवाळ असं ते होतं, तेव्हा समजून जायचं की आपला मसाला झाला. किंवा मग चमच्याने वर उचलून आपण खाली टाकलं की समजते की आपला मसाला झाला. तो निसटून लगेच खाली पडून जाते. इथं जे आपले वांगे उकळून घेतले होते ते जेव्हा आपला मसाला येईल तेव्हा त्यामध्ये ॲड करायचे. इथं आजीचा मसाला झालेला आहे करून आजीने वांगे त्यामध्ये ॲड केले छान. आणि आपल्याला घट्ट पातळ जशी भाजी लागेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्या. गरम पाणीच टाका, थंड पाण्याने एवढी फारशी चव भाजीला येत नाही. छान इथं गरम पाणी आजीने टाकून घेतलं आणि दुसऱ्या गॅसवरती आता दूध तापायला ठेवतात, म्हणजे तिकडे भाजी पण होते आणि इकडे दूध पण तापते. एकासोबत दोन्ही कामं होऊन जातात. आता इथं भाजी आपल्याला टेक्स्चर लागेल तसं पाणी टाकून घेतलं आणि उकडायला ठेवलं आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं. छान अशी हिरवी ताजी कोथिंबीर भाजीमध्ये टाकून घेतली बारीक चिरून. आता आजी नवीन शिकत आहे, त्यांनी पण कैचीने असा सांबार काटून त्यामध्ये टाकून दिला. बघा किती छान असं भाजीला रंग पण आला, तरी पण आले आणि मीडियम असं फार पातळही नाही आणि फार घट्ट नाही अशी आपली भाजी झाली. आता यासोबत आम्ही छान अशा गरम भाकरी केल्या. आजीने भाजी केली आणि मी छान गरम भाकरी केल्या. आता इथं आजी आबासाठी ताट तयार करत आहे. आमचे आबा आहे ना याच काशाच्या ताटात जेवण करत असतात. आजीने आबासाठी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत